श्री चौंडेश्वरी सायन्स अकॅडमी SCMI. तर विद्यार्थी मित्रो, आपण या ठिकाणी बेसिक बायोलॉजीमध्ये द लिव्हिंग वर्ल्डचा थोडा भाग आपण या ठिकाणी चेक करत राहणार आहोत. बघा, या ठिकाणी द लिव्हिंग वर्ल्ड चॅप्टर 1 मधला जे लेक्चर 1 आहे यामधला आपण सुरुवात करतोय. समजा आपण एखाद्या जंगलात गेलो, फॉरेस्टमध्ये गेल्यानंतर काय पाहणार की आमच्या आजूबाजूला लहान मोठी झाड, ग्रास आहे, गवत दिसाले आम्हाला, टॉल प्लांट आहे, शॉर्ट प्लांट आहे, ॲनिमल्स आहेत, अर्थवर्म दिसाले, इन्सेक्ट आहे, डिअर दिसतंय, झेब्रा आहे, लॉयन आहे. याचा अर्थ आपल्या अर्थमध्ये दोन प्रकारचे कंपोनंट आम्हाला पाहायला मिळतात. एक असते बायोटिक आणि दुसरं आपण म्हणूया अबायोटिक. आता सर तुम्ही म्हणणार बायोटिक म्हणजे काय? एक शब्द लिहिला, बायोटिक म्हणजे मराठीमध्ये सजीव म्हणणार, इंग्लिशमध्ये लिव्हिंग म्हणणार, लिव्हिंग थिंग्स. आणि सेकंड शब्द येतोय अबायोटिक. अबायोटिकचा अर्थ निर्जीव. त्याला म्हटलं आपण नॉन लिव्हिंग. शब्दाला नॉन लिव्हिंग. आपल्या अर्थवर दोनच कंपोनंट आहेत, लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग. मला तुम्ही सांगू शकताय लिव्हिंग कोण कोण आहेत? तर सर म्हणणार मी ॲनिमल, प्लांट आणि मायक्रोब यांना लिव्हिंग म्हणतोय. म्हणजे बायोटिक कंपोनंट 3 आहेत. अबायोटिक कोण कोण आहेत? वॉटर, एअर, सॉईल. हे सर्वांना आपण नॉन लिव्हिंगमध्ये. म्हणजे जर एखाद्या फॉरेस्टमध्ये गेल्यानंतर आपण फक्त काय म्हणतोय, मी एलिफंट, हत्ती पाहिला, प्लांट पाहिला, पण हे सर्व कंपोनंट लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग एकत्र येऊन काम करत असतात. त्याला म्हणतोय इकोसिस्टम. एक शब्द येतोय इकोसिस्टम, फूड चेन. बघा आपल्याला की आपली जी अर्थ जी आहे या अर्थवर प्रचंड अशी बायोडायव्हर्सिटी पाहायला मिळतात. ही जी अर्थ दिसते ना, की ह्या अर्थवर डिफरंट असे या ठिकाणी प्लांट आणि ॲनिमल आम्हाला पाहायला मिळतात. तर याला म्हणतो आपण बायोडायव्हर्सिटी. एक शब्द वापरला मी, बायो डायव्हर्सिटी. मराठीमध्ये काय म्हणणार? जैव विविधता. इथे एक शब्द आला बायो. बायो मीन्स, बायोचा अर्थ आहे लाईफ. बायोला म्हटलं आपण लाईफ किंवा जीव म्हणलो आपण, बरोबर आहे. डायव्हर्सिटी विविधता. आता या बायोडायव्हर्सिटीचा आम्हाला डिफरंटमध्ये आम्हाला उपयोग करता येईल. बघूया आपण. समजा तुम्ही जे काही इकोसिस्टम म्हणताय, ही इकोसिस्टम रन करण्यासाठी एनर्जी पाहिजे, फोर्स पाहिजे, बल पाहिजे, बरोबर आहे. ही इकोसिस्टम रन करण्यासाठी आम्हाला फोर्स पाहिजे. तर कोण आहे? सन. हे जो सन दिसतं ना, हा सन इज द ड्रायव्हिंग फोर्स ऑफ इकोसिस्टम. जी फूड चेन जी चालू आहे ह्याला रन करणारा कोण आहे? सन. बघा की प्लांट, ग्रास आहे, ग्रासवर कोण डिपेंड आहे? डिअर. डिअरला कोण या ठिकाणी किल केला? टायगर. टायगर डेड झाला, त्याच्यावर कोण झाला? डिकम्पोजर. डिकम्पोजरनं काय केलं? ऑर्गॅनिक मॅटरला इनऑर्गॅनिकमध्ये कन्वर्ट केलं आणि सॉईलमध्ये जमा झालं. हे जे इनऑर्गॅनिक सबस्टन्स आहे परत काय केलं? या प्लांटने यूज केलं आणि परत ग्रास प्लांट बनलं. ह्याला म्हटलं आपण फूड चेन किंवा इकोसिस्टम. परंतु हे जो प्लांट आहे, प्लांटला फोटोसिंथेसिस करण्यासाठी सनलाईटची रिक्वायरमेंट आहे. म्हणजे याचा अर्थ ड्रायव्हिंग फोर्स ऑफ इकोसिस्टमचं कोण आहे? सन. एक MCQ विचारला येईल, ड्रायव्हिंग फोर्स ऑफ इकोसिस्टम, तर कोण म्हटलं जाते? सन म्हटलं जाते. थोडंसं आपण काय करूया, एक्स्ट्रा जर एक पॉईंट बघूया आपण. काय दिसाले बघा. समजा आपली अर्थ जी आहे, अर्थमध्ये काय असते बघा? ॲटमॉस्फिअर, त्यानंतर काय आहे? लिथोस्फिअर आणि हायड्रोस्फिअर.
मराठीमध्ये वातावरण, हायड्रोस्फिअर जलावरण, लिथोस्फेरन शिलावरण. तर या 3 ठिकाणी जी जैवसृष्टी पाहायला मिळते. पाण्यामध्ये लाईफ आहे, ॲक्वेटिक, बरोबर आहे. ॲटमॉस्फिअरमध्ये आहे बर्ड्स, सॉईलवर आहे टेरिस्टाईल. या 3 ठिकाणी आम्हाला जीवन पाहायला मिळते, ॲनिमल्स पाहायला मिळतात. ह्याला म्हणतो आपण बायोस्फिअर. एकत्रपणे काय म्हणतोय? बायोस्फिअर. तर हे 6 क्लासमध्ये होतं. काय होणार? ॲटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर, लिथोस्फिअर टुगेदर इज कॉल्ड ॲज द बायोस्फिअर. या 3 ठिकाणी आम्हाला लाईफ पाहायला मिळतात. जर तुम्ही विचार केला या ठिकाणी तर काय दिसलं बघा की अर्थ जे आहे, अर्थचं या ठिकाणी कोर काय काय बघ, कोर कंपोनेंट. सर्वात वरचा जो भाग आहे त्याला लिथोस्फिअर कस्ट म्हटलं जाते. त्याच्या आतला भाग आहे मेंटल म्हटलं जाते आणि सर्वात इनर भाग आहे त्याला कोर म्हटला जातोय. बरोबर आहे बघा. तर काय दिसतंय बघा की अर्थ सेंट्रल मध्ये जो भाग आहे त्याला कोर म्हटलं जाते, कोर. मिडल जो भाग आहे त्याला मेंटल शब्द वापरला आणि सर्वात बाहेरचा भाग आहे त्याला क्रस्ट म्हटलं जाते. म्हणजे तुम्ही आउटसाईड इनसाईड गेला तर क्रस्ट, मेंटल, कोर असं जायला पाहिजे. इनसाईड आउटसाईड आला तर कोर, मेंटल आणि क्रस्ट म्हटला पाहिजे. आणि ही जी अर्थवर पाण्याचा जो भाग आहे, वॉटरी जो भाग आहे, ह्याला जो भाग आहे वॉटरी जो भाग दिसतोय तुम्हाला, तर ह्याला काय म्हटलं जाते? पाण्याचा जो भाग दिसला ना वॉटरी, ह्याला हायड्रोस्फिअर म्हणतोय. हायड्रोस्फिअर जलावरण. काय शब्द आला? जलावरण. तर काय दिसाले बघा की आमच्याकडं जलावरण. आणि गॅसेस एअरचा भाग आहे त्याला ॲटमॉस्फिअर म्हटलं, वातावरण. जमिनीचा जो भाग आहे त्याला काय म्हणते? लिथोस्फिअर, शिलावरण. हे आम्हाला माहिती आहे. आणि या 3 ठिकाणी लाईफ आहे ह्याला म्हणतो आपण जीवावरण, बायोस्फिअर. तर या ठिकाणी सुरुवातीला जो ॲटमॉस्फिअर होतं आणि आत्ताचं ॲटमॉस्फिअरमध्ये बघूया आपण की ॲटमॉस्फिअर प्रेझेंट म्हणजे आज जे ॲटमॉस्फिअर आहे, जे वातावरण आहे, कसं आहे बघा आजचं जे वातावरण आहे. तर काय आहे? ऑक्सिडाइज म्हणजे काय? ऑक्सिजन प्रेझेंट, O2 प्रेझेंट. आज बघा ऑक्सिजन प्रेझेंट आहे. CO2 किती आहे बघा? CO2 आहे 0.03%. O2 आहे ऑक्सिजन 20.83%. नायट्रोजन आहे 78. सर्वात जास्त काय असेल? नायट्रोजन. आणि 2 नंबरवर ऑक्सिजन. आणि बाकीचे जे आहे ॲर्गॉन वगैरे 0.94%. आणि बाकीचे अदर गॅसेस आहेत, बरोबर आहे. तर ते त्याचबरोबर H2O, वॉटर वेपर, डस्ट, हे सर्व तुम्हाला पाहायला मिळतात. ओके. तर बघा, तर क्वेश्चन काय विचारला जाईल बघा. प्रेझेंट ॲटमॉस्फिअरमध्ये सर्वात जास्त काय आहे? नायट्रोजन आहे. 2 नंबरला ऑक्सिजन आहे. समजा या ठिकाणी आपली ही दिसायला आमची अर्थ आहे म्हणजे पृथ्वी. तर सुरुवातीच्या काळात काय असेल? ज्यावेळी लाईफ बनायला लागली तर अशा प्रचंड असे विजा चमकत होत्या. कंटिन्यू रेनफॉल होता, सतत पाऊस पडत होता. पण आपली जी अर्थ आहे ना ही तप्त गोळ्याप्रमाणे होती, गरम होती. आणि त्यामुळं पाऊस किती जरी पडला तर वॉटर वेपर होऊन ती बाष्पीभवन होऊन वॉटर निघून जात होतं. म्हणून सुरुवातीला बऱ्याच काळ की अर्थवर वॉटर जमा झालं नाही आहे. आणि ज्यावेळी वॉटर पाण्याचं जे टेम्परेचर आहे 99 यायला लागलं तेव्हा आपल्याला अर्थवर
वॉटर जमा होऊ लागलं आणि ह्यापासून महासागर वगैरे बनायला सुरुवात झाली. तर ही सुरुवातीची कंडिशन आम्हाला दिसायला आल्या. तर काय दिसायला बघा, रिड्युसिंग ॲटमॉस्फिअर. आता काय प्रिमेटिव्ह म्हणजे प्राचीन. प्रिमेटिव्ह कसं होतं, प्रिमेटिव्ह म्हणजे प्राचीन. प्राचीन जे होतं त्यामध्ये काय होणार, ऑक्सिजन अब्सेंट, ऑक्सिजन अब्सेंट. ज्यावेळी जीवन बनवायला लागलं, आपण म्हणतोय की पहिला जीव पाण्यामध्ये बनला, बरोबर आहे. तर त्यावेळी काय होणार की ऑक्सिजन नव्हता आणि ह्यालाच म्हटलं ते रिड्युसिंग ॲटमॉस्फिअर. रिड्युसिंग म्हणजे ऑक्सिजन O2 अब्सेंट. मेन गॅस कोण होता, हायड्रोजन, वॉटर वेपर, मिथेन, अमोनिया, कार्बन डायऑक्साईड, कार्बाइड आणि HCl. मग काय झालं, ओरिजिन ऑफ लाईफ पॉसिबल ओनली रिड्युसिंग ॲटमॉस्फिअर. ही जी रिड्युसिंग ॲटमॉस्फिअर आहे ह्याचमुळं पहिला जीव तयार झाला. कारण ऑक्सिजन असता तर ऑक्सिजन हा रिॲक्टिव्ह आहे आणि रिॲक्टिव्ह असल्यामुळं काही बनणार नाही आहे, त्या बनलेल्या गोष्टीला तो तोडत असतोय. आणि म्हणून जे काही प्रिमेटिव्ह ॲटमॉस्फिअर होतं ह्यामध्येच पहिला काय आला की जीवन बनला. तर काय दिसले बघा की ओरिजिन ऑफ लाईफ काय दिले बघा, ओरिजिन ऑफ लाईफ फर्स्ट टाइम ओरिजिनेट वॉटर. पहिले जे जीवन आहे ते वॉटरमध्ये बनलं. वॉटरला क्रेडल लाईफ म्हटलं जाते. वॉटर जे आहे ते काय आहे, रिॲक्शनसाठी मीडियम म्हणून काम करते, मीडियम म्हणून काम करत असते. एखादी रिॲक्शन वॉटरमध्ये केली तर ती फास्ट होत्या. देअर इज अ नो लाईफ इन मून. चंद्रावर जीवन नाही आहे, जीवसृष्टी नाही आहे. कारण का, तिथं वॉटर नाही आहे, बिकॉज इज अ नो वॉटर ऑन मून. O2 इज ॲब्सेंट ॲटमॉस्फिअर. एक साधा प्रश्न आहे की जे काही प्रिमेटिव्ह ॲटमॉस्फिअरमध्ये आहे ऑक्सिजन प्रेझेंट आहे का ॲब्सेंट आहे, तर O2 ॲब्सेंट हा लिहायचा आहे बघा. तर हे काय दिसते बघा, आमच्याकडे DNA दिसते. DNA ला ब्ल्यू फिल्म म्हटलं जाते, ब्ल्यू फिल्म ऑफ लाईफ. एखादं जीवन आहे, एखादा जो ऑर्गॅनिझम आहे तो कसा बनणार हे DNA ठरवत आहे, बरोबर आहे. आणि DNA ला आपण काय म्हणतोय, जेनेटिक मटेरियल म्हटलं जात आहे. हां, तर हा DNA आणि RNA दिसते का बघा. जो सिंगल स्टँड असेल तो आहे RNA असणार आणि हा DNA. आणि या दोघांना आपण न्यूक्लिक ॲसिड म्हणते, न्यूक्लिक ॲसिड. RNA आहे हे व्हायरसमध्ये जेनेटिक मटेरियल आहे. जे कोविड आहे, कोरोनाचा जो काही जेनेटिक मटेरियल आहे हा सुद्धा काय आहे, व्हायरस आहे असं म्हटलं जाते. व्हायरस RNA. आणि मोस्ट ऑफ ऑर्गॅनिझममध्ये DNA हे जेनेटिक मटेरियल आहे. लक्षात. आता हे काय आहे ते आपण नंतर याच्या एकाने बघूया. काय दिसत आहे बघा की फॉर्मेशन ऑफ अर्ली मॉलिक्यूल. सुरुवातीला जीवन बनताना कोणते मॉलिक्यूल बनलं असेल तर गॅसेस काय होतं, मिथेन, अमोनिया, H2O, कार्बन डायऑक्साईड. की पहिल्यांदा काय आलं, इलेक्ट्रिकल शॉक. हे आम्हाला गॅस एवढं कंटेंट मिळालं. काय काय आमच्याकडं मिथेन आहे, H2O दिसायला आहे, हायड्रोजन आहे, कार्बाईड. तर ह्याला काय दिलं की इलेक्ट्रिक शॉक म्हणजे विजा चमकल्या, व्होल्कॅनिक ज्वालामुखी, UV रेज, अल्ट्राव्हायलेट रेज, या सर्वांनी एनर्जी दिली. आणि याचा परिणाम काय व्हायला बघा, त्यामुळं वॉटर वेपर पाण्याचं बाष्पीभवन व्हायला, कारण कंटिन्युअस रेनफॉल होता. याचा परिणाम काय झाला, फॉर्मेशन ऑफ सिम्पल ऑर्गॅनिक ॲसिड. ह्यामुळं सिम्पल ॲमिनो ॲसिड बनला, त्याचं नाव होतं ग्लायसिन, लायसिन. हा एक प्रश्न विचारला जाते. अर्थवर जो सिम्पल ऑर्गॅनिक बनला त्याचं नाव काय आहे, ग्लायसिन आणि लायसिन. फॉर्मेशन ऑफ कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड कुठला बघा, पॉलिसेक्राइड, फॅट, न्यूक्लियोटाइड,
त्यानंतर DNA, प्रोटीन, RNA. हे सिम्पलपासून नंतर काय झालं, कॉम्प्लेक्स बनायला लागलं. हे दिसायला आम्हाला मिलर एक्सपेरिमेंट. मिलरनं काय केलं, एक्सपेरिमेंट केलं. जी प्रिमिटिव्ह कंडिशन होती ती लॅबमध्ये तिने करून बघितली. काय केलं, त्यानंतर बघा ओपेरॉन हेल्डाने, एक सायंटिस्ट आहे बघा, ओपेरॉन अँड हेल्डाने. ओपेरॉन हेल्डाने यांनी कधी केमिकल इव्हॉल्युशन सांगितलं, केमिकल इव्हॉल्युशन सांगितलं. जे जीवन बनलं काय झालं, एनर्जी ॲक्टिंग गॅस इज अर्ली ॲटमॉस्फिअर रिझल्ट इन फॉर्मेशन ऑफ ऑर्गॅनिक मॉलिक्यूल. सुरुवातीला काय बनलं, ऑर्गॅनिक मॉलिक्यूल बनलं. ह्यालाच म्हटलं केमिकल इव्हॉल्युशन शब्द वापरला जाते. ओके, हे मिलरचं एक्सपेरिमेंट आहे. तर काय दिसायला बघा की फर्स्ट जो या ठिकाणी फर्स्ट लिव्हिंग मॉलिक्यूल जो बनला तो कोण बनला, RNA. म्हणून काही वेळा RNA वर्ल्ड म्हटलं जाते. पहिला जो मॉलिक्यूल बनला DNA बनला नाही तर RNA. RNA काय आहे, सिम्पल दॅन DNA. DNA पेक्षा सिम्पल आहे, स्वतः रेप्लिकेट होते, सेल्फ रेप्लिकेट. इन्फॉर्मेशन इथं स्टोअर केली जाते आणि डायरेक्ट सिंथेसिस प्रोटीन सिंथेसिसमध्ये उपयोगी पडते. तुम्हाला माहीत असेल mRNA, tRNA, rRNA, रायबोझोमल RNA, हे सर्वजण काय करतात, प्रोटीन बनण्यामध्ये मदत करतात. म्हणून काही आहे, सुरुवातीला जे काही बनला मॉलिक्यूल तो RNA बनला, जो स्वतः रेप्लिकेट होता, कॉपी करू शकत होता, इन्फॉर्मेशन यामध्ये स्टोअर करू शकत होतं आणि त्याचबरोबर प्रोटीन बनण्यामध्ये हा हेल्प करत होता. ओके, सुरुवातीला जो काही बदला तो बनला मॉलिक्यूल बनला किंवा प्रोजिनोट. काय आहे, हा जो प्रोजिनोट आहे तो पहिल्यांदा बनला. फर्स्ट प्रिमेटिव्ह किंवा ॲन्स्ट्रल ऑर्गॅनिझम, पहिला जो जीव बनला असेल त्याचं नाव आहे प्रोजिनोट. दिस वेअर केमो हेट्रोट्रॉपस. हा काय होता, केमो हेट्रोट्रॉपस होता. सुरुवातीला जो जीव बनला तो ॲटोट्रॉपस नव्हता, हेट्रोट्रॉपस होता. केमो म्हणजे जे ऑर्गॅनिक मॅटर आहे याच्यावर तो काय करता, डिपेंड होता. सुपी सी इज द सोर्स ऑफ न्यूट्रिशन. सुरुवातीला जे समुद्राचं पाणी होतं ते 99 सेल्सिअस होतं, गरम होतं आणि यामध्ये हे जे वॉटर होते यात न्यूट्रिशन होतं, पोषण आहार होता आणि ह्यामध्येच प्रोजिनोट पहिला बनला आणि हा प्रोजिनोट काय असणार मग, केमो हेट्रोट्रॉपस. सुरुवातीला जे काही होतं ऑक्सिजन ॲब्सेंट होतं, म्हणजे काय होणार, ॲनॲरोबिक रिस्पायरेशन होतं, विदाऊट ऑक्सिजन, आणि त्यावर CO2 यामध्ये इन्व्हॉल्व होता. तर काय दिलं बघा की फॉसिल, ओल्डेस्ट फॉसिल. फॉसिलचा अर्थ काय म्हणते, अवशेष. फॉसिल म्हणजे काय म्हणते, अवशेष म्हटलं जाते, अवशेष. फॉसिल ओल्ड म्हणजे जुना. तर आम्हाला जे फॉसिल मिळतात, पहिला होता सोमॅटोलिट्स. प्रोकॅरियोटिक सेल लॅक न्यूक्लियस अँड अदर. आम्हाला माहिती आहे की प्रोकॅरियोटिक सेल आणि यूकॅरियोटिक सेल काय आहे. याला प्रिमेटिव्ह म्हटलं, याला न्यू म्हटलं जाते. आणि पहिला जो काही फॉसिल आम्हाला दिसायला आहे तो सोमॅटोस्टायझिन. त्यानंतर काय दिसायला बघा, अर्ली सेल अँड काय दिले बघा, एनर्जी. काय दिले, हेट्रोट्रॉफिक हायपोथिस. सुरुवातीला जी सेल बनली ते हेट्रोट्रॉपस होतं. द फर्स्ट सेल वेअर हेट्रोट्रॉपस, IMP. अर्थवर जो काही पहिला जो सेल बनला हा हेट्रोट्रॉपस होता, परजीवी होता, परजीवी. फूडसाठी काय डिपेंड होता. इटिंग एनर्जी रिच मॉलिक्यूल इन अर्ली ओशन. ओशन काय होतं, ओशनचे जे वॉटर होतं ते सूप समान होतं. नॉर्मल वॉटर आणि सूप, टोमॅटो सूप यामध्ये फरक आहे.
टोमॅटो सूपमध्ये न्यूट्रिशन आहे पण नॉर्मलमध्ये नाही आहे. आणि प्रिमेटिव्ह ॲटमॉस्फिअरमध्ये जे काही ओशन होतं, समुद्र होतं, हे सूप समान होतं आणि त्यामुळं हे जे अर्ली सेल होतं त्यांना न्यूट्रिशन मिळायला लागलं. ओनली व्हेन दे हॅड इटन मोस्ट ऑफ अवेलेबल फूड, ज्यावेळी समुद्रातलं जे न्यूट्रिशन संपलं आणि त्यावेळी ॲटोट्रॉपस बनायला सुरुवात झालं. ॲटोट्रॉपस स्टार्ट बिकेम अबंडंट आणि इथून पुढं ॲटोट्रॉपस बनायला लागलं. ॲटोट्रॉपस पर काय स्वयंपोषी, काय म्हटले, स्वयंपोषी, बरोबर आहे. ऑक्सिजन काय दिसलं बघा, काय दिसलं आपल्याला, ऑक्सिजन. ऑक्सिजन इज रिॲक्टिव्ह आहे, दस टॉक्सिक टू मेनी अर्ली ऑर्गॅनिझम. ऑक्सिजन हा रिॲक्टिव्ह आहे आणि त्यामुळं सुरुवातीमध्ये जे काही ऑर्गॅनिझम होतं त्यांना हा टॉक्सिक होता, विषारी होता. व्हेन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन बिकेम सिग्निफिकंट, बघा की काय झालं की ॲटोट्रॉपस म्हणजे ब्लू ग्रीन आल्गी सुरुवात, ब्लू ग्रीन आल्गी याला बॅक्टेरिया आहे, ही सुरुवात झाली आणि ना काय केलं, ॲटमॉस्फिअरमध्ये ऑक्सिजन रिलीज करायला लागला. हळूहळू ऑक्सिजनचं प्रमाण ॲटमॉस्फिअरमध्ये वातावरणामध्ये वाढत गेलं आणि यामुळं ही गोष्ट कधी आहे बघा, 2 बिलियन इयर ॲगो ऑर्गॅनिझम देअर बिकेम एक्सटिंक्ट. ज्या ऑर्गॅनिझमला ऑक्सिजन सहन होणार ते एक्सटिंक्ट झालं, नष्ट झालं. आणि ज्या लोकांनी ॲनिमलनं ॲडॅप्टेशन केलं, आपल्यामध्ये बदल केलं, ते ॲनॲरोबिकमधून ॲरोबिक रिस्पायरेशनमध्ये आले आणि ते सर्वाईव्ह करायला लागलं. आता आलं प्रोकॅरियोटिकमधून आपण युकॅरियोटिकमध्ये आलो. काय होणार, सेल विथ न्यूक्लियस. आता तुम्हाला एक माहिती पाहिजे, प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेल यांचा डिफरन्स माहिती असणे गरजेचं आहे. प्रोकॅरियोटिकमध्ये काय आहे, जो न्यूक्लियस आहे त्या न्यूक्लियसला न्यूक्लिअर मेम्ब्रेन नाही आहे, फक्त 70S हा रायबोझोम पाहायला मिळते. युकॅरियोटिकमध्ये 80S रायबोझोम आहे. न्यूक्लियसला स्वतःची मेम्ब्रेन आहे. सेल ऑर्गनल्स पाहायला मिळतात, पेशी अंगके, मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट, लायझोझोम, ER पाहायला मिळतात. ह्यो जो डिफरन्स आहे प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिकचा डिफरन्स तुम्हाला येणं गरजेचं आहे. ओके. फर्स्ट मल्टी सेल्युलर, पहिला बहुपेशी जो बनला, कधी बनला बघा, ओरिजिनेट 750 मिलियन ॲगो, आजपासून भेटलं तर पहिला फर्स्ट मल्टी सेल्युलर बनला. तर आपल्याला प्रथम आपली जी अर्थ आहे या अर्थमध्ये सेल कुठून आला हे पहिला समजू दे आणि मग आपण काय करूया, ते सेल कसा आहे ते आपल्याला सेल द युनिट ऑफ लाईफमध्ये पाहायला मिळेल. तर थोडासा भाग आपण काय करतो इथं कव्हर करून घेतलेला आहे, बरोबर आहे. जेवढा भाग नेक्स्टमध्ये आपण पुढचा भाग क्लिअर करून घेऊया.